आणि इथचं विशेष म्हणजे इथे येऊन आपलं हे लोक वाढण करतात, म्हणजे आता लोक आहे तिथे येतात हे स्वतः आणि तुम्हाला वाढून जाते. ब्रह्मांड नाईक थाळी आली आहे. वा, डाळ भाजीपेक्षा वाटाण्याच्या भाजीसोबत ना हा राईस जास्त फ्लेवर देऊन जातात. नमस्कार मित्रांनो, खाने का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आलो आहे आपण अमरावतीमधील ब्रह्मांड नाईक सात्विक आहार इथे भोजन करण्याकरता. पाहू शकता तुम्ही. तर आता भोजन करण्याकरता का म्हणतो मी, तर हे तुम्हाला आतमध्ये जाऊनच कळणार. चला तर बघूया. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथे आपली थाली आलेली आहे. कशाची भाजी? मिक्स व्हेज. मिक्स व्हेज आहे, मठ्ठा आहे. इथे त्यांनी आपल्याला चावल दिलेले आहे, पोळे आहेत आणि एक दोन चटणीचे प्रकार, थोडा सलाद वगैरे देऊन ते स्वतः येऊन इथं वाढून देतात आपल्याला. ही कशाची भाजी? काबुली चना खवडा. काबुली चना आणि कवड्याची. प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे स्पेशल असते का आपल्या इथं? प्रत्येक दिवशी वेगळं. अच्छा. आणि गुरुवारी विशेष आहे. गुरुवारी विशेष. हा. बिट्टे असते. हा. अच्छा अच्छा. आणि आलू वांग्याची भाजी. बिट्टे आणि आलू वांग्याची भाजी. तर पाहू शकता. आणि माऊली, ही थाळी कशी असते? अनलिमिटेड असते की कशी असते? नाही, त्याच्यात लिमिटमध्ये म्हणजे 5 पोळ्या येतात. हा, हा. भाजी अनलिमिटेड येते. भाजी अनलिमिटेड. आणि ब्राह्मण नाही काय ते अनलिमिटेड आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. थँक्यू. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आपली इथे हे ब्रह्मांड नाईक थाळी आली आहे. त्यांनी इथं आपल्याला मठ्ठा दिला, एक आणखी हे बरबटीच्या भाजीसारखी बरबटीची भाजी आहे, आलूची भाजी आहे, सलाद आहे, वाटाण्याची भाजी, भात आणि डाळ भाजी. तर मी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं की आपण भोजन करायला आलो, त्यामुळे इथं असं वाटत आहे की गजानन महाराजच्या शेगावच्या मंदिरामध्ये येऊन आपण जेवण करत आहे. साफसफाई खूप चांगल्या प्रकारे केली आहे इथं आणि जेवण पण खूप चांगलं असं सात्विक दिसून राहिलं. तर आपण ट्राय करून पाहू इथलं जेवण. व्हेजमध्ये आहे जेवण. जेवण बेस्ट वाटवायला इथं. आणि जेवणासोबत यांनी ह्या चटण्या दिल्या इथं. हिरव्या मिरची चटणी, एक त्यांनी आंबट चटणी दिली आपल्याला आणि मठ्ठा दिला आहे सोबत. तर पाहू शकता तुम्ही मठ्ठा. सलाद दिला. एक बाईट आपण आता बरबटीच्या शेंगांचा घेणार आहोत. चव इथली एकदम मला एकदम बढिया चव होतं. एकदम जास्त तिखट नाही, जास्त मसालेदार नाही. प्लेन थाळी आहे, सिंपल थाळी आहे. जसं इथचं वातावरण आहे तसं इथचं जेवण आहे मित्रांनो. आलूची भाजी पण मस्त अशी सुकी सुकी भाजी आहे. याच्यामध्ये यांनी 2 सुक्या भाजी दिल्या आणि 2 रस्स्याच्या भाज्या दिल्या आहेत. एक डाळ भाजी आहे आणि त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे वाटाणा आणि कवळ्याची भाजी आहे. आता आपण या डाळ भाजी ट्राय करून घेऊ. इथली डाळ भाजी कशी वाटते तो. डाळ भाजी पण मस्त आहे. आणि इथचं विशेष म्हणजे इथे येऊन आपलं हे लोक वाढण करतात, म्हणजे आता लोक आहे तिथे येतात हे स्वतः आणि तुम्हाला वाढून जातात. तुम्हाला जे पाहिजे ते भाजी लागू, मठ्ठा लागू, काही लागू. मला तर इथं एकदम प्रसन्न वाटून राहिलं आहे आणि जेवण पण इथचं एकदम असं बेस्ट वाटून राहिलं आहे. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. ब्रह्मांड नाईक बेस्ट आहे, जेवण बेस्ट आहे, वातावरण बेस्ट आहे. मला असं शांत वाटते. इथं आपण मठ्ठा ट्राय करून बघायचं. बढिया आहे मठ्ठा, बढिया आहे, जेवण बढिया आहे. आणि खरंच असं मी म्हटलं तुम्हाला, जसं भोजन करायला येणार तर खरंच सात्विक भोजन आहे रितसर. एकदम मस्त.
खरोखर इथचं वातावरण पूर्ण समजा मनाला शांत वाटलं. जेवणही तसंच आहे, एकदम मनाला शांत वाटतं. एकदम बढिया. आता ना तर मित्रांनो आपण इथचा तर राईस ट्राय करून बघू. इथं याने जिरा राईस दिला आहे, हे तुम्ही पाहू शकता. तडका मारून दिला येईल. कोरडा राईस तयार ट्राय करून बढिया. राईस एकदम बढिया वाटतं. म्हणजे बिना भाजीचा राईस बढिया वाटला. तर आपण थोडी याच्यात भाजी टाकून ट्राय करून बघू राईस कसं वाटतं. आपल्याकडे डाळ भाजी आहे. वा वा वा. डाळ भाजीसोबत बेस्ट वाटलं. एक तुम्हाला वाटाण्याच्या भाजीसोबत ट्राय करून दाखवतो. वा. डाळ भाजीपेक्षा वाटाण्याच्या भाजीसोबत ना हा राईस जास्त फ्लेवर देऊन जातो आपल्याला. आणि मी एक ही चटणी मला काय माहीत खायची आहे, थोडी आंबट आहे खायची आहे ही चटणी. पण आंबा असते ना, गोड आंबे टाईप वाटवले. आणि ते विदर्भात जास्त गोड आंबा असते, ते गोड आंब्यासारखी ही चटणी वाटवली. गोड आंबा टाकला मी याच्यात थोडासा, वाटाण्याची भाजी आणि असं एक भातवाला बाईट तयार करू आपण. जेवण बेस्ट आहे, क्वालिटी बेस्ट आहे, क्वांटिटी पण खूप छान देत आहे हे लोक. एक आपण इथे एक मोठसारखी उसळसारखं दिलं आहे. बढिया. खरोखर बढिया आहे. तर मित्रांनो मी इथलं जेवण ट्राय केलं आहे. एक वेळा तुम्ही येऊन पहा, ब्रह्मांड नाही. खरोखरच टेस्ट चांगली आहे, जेवण चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. या ट्राय करा. मी ट्राय केलं, तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.